नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स याचा अभ्यास करणार आहोत. भविष्य काळात एखादी क्रिया आधी सुरू होऊन भविष्यात त्यानंतरही चालू असेल किंवा पूर्ण झालेली असेल असे दर्शविण्यासाठी फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरतात. उदाहरणार्थ, I will have been speaking. मी बोलत आलेलो असेल. We will have been speaking. आम्ही बोलत आलेलो असू. Doctor will have been telling about coronavirus. डॉक्टर कोरोना विषाणूविषयी सांगत आलेले असतील. पंकज will have been reading a book. पंकज पुस्तक वाचत आलेला असेल. वैष्णवी will have been writing homework. वैष्णवी गृहपाठ लिहित आलेली असेल. प्रणाली will have been going in the market. प्रणाली बाजारात जात आलेली असेल. लता will have been singing a song. लता गाणे गात आलेली असेल. अमित will have been swimming in the river. अमित नदीत पोहत आलेला असेल. मॅडम will have been teaching a lesson. मॅडम पाठ शिकवत आलेल्या असतील. राज will have been reading a history book. राज इतिहासाचे पुस्तक वाचत आलेला असेल. राम will have been drinking milk. राम दूध पीत आलेला असेल. पंकज will have been listening a poem. पंकज कविता ऐकत आलेला असेल. राहुल will have been working in the garden. राहुल बागेत काम करत आलेला असेल. शुभम will have been singing a poem. शुभम कविता गात आलेला असेल. वैष्णवी will have been writing English words. वैष्णवी इंग्रजी शब्द लिहित आलेली असेल. गौरी will not have been reading a lesson. गौरी पाठ वाचत आलेली नसेल. आर्या will not have been writing homework. आर्या गृहपाठ लिहित आलेली नसेल. प्रणाली will not have been going in the school. प्रणाली शाळेत जात आलेली नसेल. रमेश will not have been listening a poem. रमेश कविता ऐकत आलेला नसेल. डॉक्टर will not have been telling about coronavirus. डॉक्टर कोरोना विषाणूविषयी सांगत आलेले नसतील. प्रकाश will not have been listening a song. प्रकाश गाणे ऐकत आलेला नसेल. राम will have been writing a poem. राम कविता लिहित आलेला असेल. होमवर्कसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑनलाईन लिंक दिलेली आहे, ती सोडवा. थँक्यू.